नमस्कार मंडळी. धरती का आंगन महके, एका सुंदर भविष्याचं स्वप्न दाखवणारी ही कविता आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. इयत्ता 8वीच्या या कवितेतील प्रत्येक ओळीचा अर्थ आपण या स्पष्टीकरणामध्ये मराठीतून जाणून घेऊया. Welcome to Smart School Info Lips. ही कविता म्हणजे काय? फक्त शब्द आहेत का? नाही, हे आहे एका आदर्श जगाचं एक खूप सुंदर स्वप्न. कवीला असं वाटतं की आपलं जग कसं असावं, त्याचीही एक झलक आहे. चला तर मग कवीच्या नजरेतून हे स्वप्न कसं साकारतं ते अनुभवूया. चला कवितेच्या अगदी पहिल्या 2 ओळींपासून सुरुवात करूया. कवी म्हणतात, धरती का आंगन महके, कर्म ज्ञान विज्ञान से, ऐसी सरिता करो प्रवाहित, खिले खेत सब धान से. वा, काय सुंदर कल्पना आहे नाही का? म्हणजे कवी अशी इच्छा व्यक्त करतायत की ही आपली संपूर्ण पृथ्वी, तिचं अंगण कर्मज्ञान आणि विज्ञानानं सुगंधित व्हावं. जशी एखादी नदी वाहते आणि आजूबाजूची शेतं सुपीक करते, अगदी तसंच ज्ञान आणि विज्ञानाचा प्रवाह सतत वाहत राहावा. ज्यामुळे काय होईल तर सगळीकडे समृद्धी पसरेल आणि शेतं धान्यानं अक्षरशः भरून येतील. आता पुढच्या ओळी पाहूया. कवी म्हणतात, अभिलाषाएं नित मुस्काए, आशाओं की छाह में, पैरों की गति बंधी हुई हो विश्वासों की राह में. इथे कवी आपल्या इच्छा आणि आकांक्षांबद्दल बोलत आहेत. ते म्हणतात की आपल्या सगळ्या इच्छा म्हणजे अभिलाषाएं ह्या नेहमी आशेच्या थंडगार सावलीत पूर्ण व्हाव्यात आणि आपल्या प्रगतीचा जो वेग आहे तो आत्मविश्वासाच्या मार्गावर घट्टपणे टिकून राहावा. म्हणजे बघा, मनात आशा आणि कृतीत विश्वास, काय जबरदस्त या. आता कवी निसर्ग आणि कलेबद्दल काय म्हणतात ते ऐकूया. ते म्हणतात, शिल्पकला कुमुदों की माला, वक्षस्थल का हार हो, फूल फलों से हरी भरी इस धरती का शृंगार हो. या ओळींमधली कल्पना तर किती सुंदर आहे बघा. कवी म्हणतात की शिल्पकला आणि बाकीची सगळी कलाकौशल्य ही जणू काही कमळांच्या फुलांची माळ असावी आणि ती या धरतीचा हार बनावी. आणि या पृथ्वीची खरी सजावट, तिचा खरा शृंगार म्हणजे काय माहितीये, तर फुले आणि फळांनी बहरलेली तिची हिरवाई. ह्यापेक्षा सुंदर दुसरं काही असूच शकत नाही, बरोबर? इथे कवी प्रगती आणि मानवतेबद्दल एक खूप मोठा संदेश देत आहेत. कारण बघा, जशी आपली प्रगती होते तशीच आपली जबाबदारीही खूप वाढते. या ओळी जरा लक्ष देऊन ऐका, कारण यात खूप मोठा विचार दडलेला आहे. चंद्रलोक या मंगल ग्रह पर चढे किसी भी यान से, किंतु न हो संबंध विनाशक अस्त्रों का इंसान से. यातला संदेश आजच्या काळात किती जास्त लागू होतो बघा. कवी म्हणतात, माणसाने कितीही प्रगती करावी, अगदी चंद्र किंवा मंगळावर जाऊन पोहोचावं, पण त्याचा संबंध कधीही विनाश करणाऱ्या शस्त्रास्त्रांशी येऊ नये. प्रगती ही काहीतरी नवीन निर्माण करण्यासाठी असावी, विनाशासाठी नाही. आणि हाच तो मोलाचा संदेश आहे जो आपण सगळ्यांनी नेहमी लक्षात ठेवायला हवा. चला आता कवितेच्या शेवटच्या भागाकडे जाऊया. यामध्ये कवीने बाहेरच्या प्रगतीपेक्षा आपल्या आतली मूल्य आणि चारित्र्य किती महत्वाचे आहे यावर जोर दिलाय. खऱ्या अर्थाने काय महत्वाचे आहे हे आपल्याला आता कळेल. या ओळींमध्ये तर जणू जीवनाचं सगळं सारच सांगितलंय. ऐका. सांस सांस जीवनपट बुनकर, प्राणों का तन ढांकती, सदाचार की शुभ्र शलाका, मन सुंदरता आंकती. इथे ना एक खूप सुंदर रूपक वापरलंय. कवी म्हणतात की आपला प्रत्येक श्वास हा जणू जीवनाचा एक सुंदर पडदा विणत असतो. पण आपल्या मनाचं खरं सौंदर्य कशाने मोजलं जातं? तर ते मोजलं जातं सदाचाराने, म्हणजे आपल्या चांगल्या वागणुकीने. याचाच अर्थ आपण बाहेरून कसे दिसतो यापेक्षा आपलं चारित्र्य कसं आहे हेच आपलं खरं सौंदर्य आहे. आणि आता येतात या कवितेतल्या सर्वात प्रसिद्ध आणि महत्वाच्या ओळी. कवी म्हणतात, प्रतिभा का पैमाना मेधा की ऊंचाई नापता, मानवता का मीटर बन मन की गहराई मापता. इथे 2 प्रकारची मोजमापं सांगितली आहेत. पहिलं आहे प्रतिभेचं पैमाना. हे असं साधन आहे जे माणसाची बुद्धिमत्ता, त्याचं ज्ञान आणि त्याची हुशारी मोजतं. सोप्या भाषेत सांगायचं तर आपण किती हुशार आहोत हे यातून कळतं. पण त्याहीपेक्षा महत्वाचं आहे मानवतेचं मीटर. हे असं साधन आहे जे माणसाच्या मनाची खोली, त्याचा चांगुलपणा आणि त्याची करुणा मोजतं. कवीच्या मते बुद्धीच्या उंचीपेक्षा मनाची खोली खूप जास्त महत्वाची आहे. किती मोठा विचार आहे हा, नाही का? आणि आता कवितेचा शेवट एका खूप सुंदर आवाहनाने होतो. आत्मा को आवृत्त कर दें,
स्नेह प्रभा परिधान से करें अर्चना हम सब मिलकर वसुधा के जयगान से. शेवटी कवी आपल्या सगळ्यांना एकत्र येण्याचं आवाहन करत आहेत. ते म्हणतात की आपण सगळ्यांनी आपल्या आत्म्याला प्रेमाच्या तेजस्वी वस्त्रांनी झाकून टाकूया आणि एकत्र मिळून या पृथ्वीच्या, या वसुधेच्या विजयाचं गाणं गाऊया. एकतेचा आणि निसर्गप्रेमाचा हा संदेश खरंच खूप प्रेरणादायी आहे. तर या संपूर्ण कवितेतून आपल्याला नक्की काय शिकायला मिळालं? चला, या कवितेचा सारांश आणि त्यातला मुख्य संदेश काय आहे तो एकदा पटकन पाहूया. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर कवीने एका आदर्श जगासाठी 4 महत्वाचे स्तंभ सांगितले आहेत. पहिलं, ज्ञान आणि विज्ञानाचा शोध घेत रहा. दुसरं, कला आणि निसर्गाचा आदर करा. तिसरं, विनाशाचा नाही तर निर्मितीचा आणि प्रगतीचा मार्ग निवडा. आणि चौथं, सर्वात महत्वाचं, बुद्धिमत्तेसोबतच मानवता आणि प्रेम यांना नेहमी सर्वोच्च स्थानी ठेवा. हे स्पष्टीकरण तुम्हाला नक्कीच आवडलं असेल अशी आशा आहे. कवितेचा हा छानसा अर्थ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून या प्रवासात नक्की सामील व्हा. तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि तुम्हाला काय वाटलं हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि हो, एक खास गोष्ट, जर तुम्हाला अधिक प्रश्नोत्तरं, व्याकरण किंवा इतर अभ्यासासाठी मदत हवी असेल तर आमच्या smartschool.infomylips.com या वेबसाईटला नक्की भेट द्या. तिथे तुम्हाला खूप उपयोगी साहित्य मिळेल. चला तर मग पुढच्या माहितीपूर्ण स्पष्टीकरणात पुन्हा भेटूया. तोपर्यंत कवीने सांगितल्याप्रमाणे नवनवीन ज्ञान मिळवत रहा आणि नेहमीच शिकत रहा. For watching, please do like, comment and share this video. And if you are new to our channel, please subscribe and press the bell icon. Please be our member for support us. Thank you.